नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार संडास टाकी म्हणजे सेप्टिंग टँक टाकी कुठे असावी या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। मित्रांनो, तुमचा जर वास्तुशास्त्रावरती विश्वास असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार संडास टाकी कोणत्या दिशेला असावी, कोणत्या ठिकाणी असावी या व्हिडिओमध्ये करेक्ट माहिती मिळणार आहे। तुम्हाला जर घराचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता माहिती जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला उदाहरणासाठी सर्व स्क्वेअर दाखवलेला आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येण्यासाठी समजा इकडं पूर्व दिशा आहे, समोरची जी दिशा आहे समजा पूर्व दिशा आहे, या बाजूला पश्चिम आहे, या बाजूला दक्षिण आहे। तुम्हाला सर्व दिशा दाखवल्यानंतर व्यवस्थित लक्षात येईल, त्यामुळे तुम्हाला दिशा दाखवतो। हे झालं आपलं चार दिशा। आता जे कोण असतात, या बाजूला ईशान्य कोण असतो, या बाजूला ईशान्य कोण, या बाजूला आग्नेय कोण आणि या बाजूला नैऋत्य कोण, या बाजूला वायव्य कोण। समजलं मित्रांनो, चार दिशा तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि ते कोण दाखवलेले आहेत। आता जर तुम्हाला वास्तुशास्त्राच्या नियमानुसार संडास टाकी बांधायची असेल तर तुम्ही कुठे बांधू शकता। मित्रांनो, जो वायव्य कोपरा आहे म्हणजे उत्तर आणि पश्चिम यांचा जो कोपरा असतो, वायव्य कोपरा, या ठिकाणी तुम्ही संडास टाकी बांधू शकता। या ठिकाणी तुम्ही कुठे संडास टाकी बांधू शकता, हे अशा प्रकारे, किंवा इथे सुद्धा तुम्ही संडास टाकी बांधू शकता। म्हणजे उत्तर आणि पश्चिम यांचा जो मधला कोपरा असतो वायव्य, या ठिकाणी तुम्ही संडास टाकी बांधू शकता। नैऋत्येच्या कोपऱ्यामध्ये बांधू शकता का? अजिबात नाही, या कोपऱ्यामध्ये संडास टाकी कधीही बांधू नका। आग्नेयच्या कोपऱ्यामध्ये बांधू शकता का? या कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही संडास टाकी बांधू शकत नाही। ईशान्य कोपऱ्यात बांधू शकता का? अजिबात नाही। वास्तुशास्त्राचा जो नियम आहे त्याप्रमाणे उत्तर आणि पश्चिम यांचा जो मधला कोण असतो वायव्य कोण, येथे तुम्ही संडास टाकी या ठिकाणी कुठे बांधू शकता। समजले मित्रांनो, या कोपऱ्यामध्ये। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।